मी अरुण खोडके शिवचिंतन. आलमगीर औरंगजेबास सर्वात घातक ठरले ते त्याचे अतिरेकीपणाचे धोरण. त्याने तसे अंमलात आणू नये म्हणून अनेक मोंगल साम्राज्यातील हितकर्त्यांनी औरंगजेबाला सल्ला दिला होता. परंतु औरंगजेबाने कोणाचा सल्ला मानला नाही आणि त्यामुळे मोंगल साम्राज्याचे अधिकच नुकसान झाले. त्यांनी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सारे स्वप्न मराठी मुलकामध्ये पार धुळीस मिळाले. औरंगजेब हा धर्मवेडा आणि चुकीच्या धोरणामुळे मराठ्यांचा एक प्रभावी राष्ट्र म्हणून पुढे उदय झाला. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्वात पराभव जिंजी जिंकणे हे मोंगलांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने जुल्फिकार खानाने जिंजी जिंकण्याच्या साठी आटोकाट प्रयत्न केला, परंतु भोवतालचा सर्व प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्याला जिंजीला वेढा घालणे अशक्य होऊन बसले. पुढे जिंजीला वेढा देणाऱ्या जुल्फिकार खानाला सैन्याला संताजी धनाजी यांच्या सैन्याने चोहोबाजूने वेढा दिला. अशी स्थिती वारंवार होत असल्यामुळे धान्य नाही, वैरण नाही, पाणी नाही, अशा कठीण परिस्थितीमध्ये जिंजीला वेढा देणे आणि तो चालवणे मोंगलांना अशक्य झाले होते. परिणामी मोंगली साम्राज्याच्या रासास कारणीभूत ठरले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.